हॅलो तर नमस्कार. हा व्हिडिओ सर्वांसाठी नाही, हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांना भविष्यात मेडिकल स्टोअर ओपन करायचं आहे किंवा ज्यांना मेडिकल स्टोअर उघडण्याबद्दल जे प्लॅन करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेडिकल स्टोअर चालू करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याची माहिती देणार आहे आणि हे तुम्हाला एक मी कन्फर्म वचन देतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायची गरज नाही आहे. मेडिकल स्टोअरसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्यासाठी. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा ज्यांना मेडिकल स्टोअर ओपन करायचं आहे त्यांचे डी फार्म किंवा बी फार्म झालेलं असलं पाहिजे. रजिस्टर मेडिकल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. नंतरून तुमचं जर शॉप भाड्याने असेल तर त्याचा रेंट ॲग्रीमेंट असणं ही खूप गरजेचं आहे. मालकासोबत तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करून घ्यायचं आहे. नंतरून तुम्हाला तिथं जर तुमची ग्रामपंचायत असेल तर त्याचा ना हरकत दाखला असणं खूप गरजेचं आहे. दुकानाचं लेआउट, नकाशा हाही तुम्ही एका कागदावर काढून ठेवायचा आहे. ते ड्रग इन्स्पेक्टर तुम्हाला मागतो. तुम्ही जेव्हा ड्रग लायसनला अप्लाय करता तेव्हा हे तुम्हाला डॉक्युमेंट देणं गरजेचं असतं. नंतरून तुमचं रजिस्टर फार्मसिस्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. पी कार्ड एक काढून घ्या. रिटेल शॉपसाठी दुकानाचं कमीत कमी क्षेत्रफळ 120 स्क्वेअर फूट असणं खूप गरजेचं आहे. तसंच तुम्हाला चौरस मीटरमध्ये सांगायला गेलं तर 10 चौरस मीटर आणि होलसेल गाळ्यासाठी 15 चौरस मीटर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं हिचं बेसिक आहे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा फोटो लागतो. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ड्रग लायसन काढावं लागतं आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हेल्थ सप्लिमेंट, जर तुम्हाला तुमच्या मेडिकलमध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवायचे असेल किंवा फूड पदार्थ तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही फूड लायसन काढणं खूप गरजेचं असतं. तेही मला काढावं लागतं. नंतर तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी बिलही द्यावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगतो, हे तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. तुम्हाला मेडिकल चालू करायचं म्हणलं तुम्हाला फ्रीज लागतो हे तर कॉमन आहे. पण तो जो तुम्ही फ्रीज ठेवताय ते तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या नावावर त्याचं बिल झालेलं असलं पाहिजे, कारण पुढे चालून काही प्रॉब्लेम येत नाही आहे. ते एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि लास्ट शॉप ॲक्ट लायसन. एवढे मी सांगितलेले डॉक्युमेंट सर्व लागतात. याच्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काही शंका असली तेही कमेंटमध्ये सांगा, उत्तर देण्यात येईल.